सुभेदार मेजर रामदास पाटील यांच्याकडून आम्ही एलओसी वरची परिस्थिती जाणून घेतलीये असं त्यांनी म्हटलंय। पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। चंदू बाबूलाल चव्हाण हा 81 आर्मर्ड रेजिमेंट पूछ सेक्टरला त्याचं परमनंट युनिट आहे। तो 36 RR मध्ये जिथे लाईन ऑफ कंट्रोल फुल सेक्टर मध्ये गलतीने फुल सेक्टर मध्ये लाईन ऑफ कंट्रोल त्यांनी क्रॉस केला आणि त्याला पकडण्यात आलंय। असं त्याचा भाऊ जो मोठा भाऊ आहे भूषण बाबूलाल चव्हाण, ऐकू येतंय का? पाटील जी ऐकू येतं, तुम्ही बोला, तुम्ही काय प्रयत्न करताय तेही सांगा। त्यांचा मोठा भाऊ पण 9 मराठा इन्फंट्री मध्ये आहे। बरं, आता तुम्हाला जी माहिती मिळाली ती माहिती घरच्यांना देखील देण्यात आलेली आहे। आता कशा प्रकारचे प्रयत्न होत आहेत चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी? सरकारी पातळीवरती काही चर्चा सुरू आहे का? म्हणजे तुम्ही कारण सैनिक वेलफेअर साठी काम करता, काय नक्की केलं जात आहे? आता हे बघा, मला कलेक्टरने आरडीसी साहेब जोडे यांनी डिटेल केलेलं होतं, जाऊन तपास करा जवान कुठला आहे काय आहे। मी तपास करून टेस्ट आउट केला त्याला, त्यांच्या घरी जाऊन आलो। त्यांची आज त्याची हे ऐकून त्याची आजी वारलेली आहे, त्याची डेड बॉडी अहमदाबाद मधून येते त्याची आईची आजीची। बरोबर, पण पाटीलजी तुम्ही सुद्धा फ्रंट वरती काम केलं असेल, अशा बऱ्याच वेळेला गोष्टी होतात, एखादा जवान चुकून लाईन ऑफ कंट्रोल पार करतो, अशा काही घटना होतात का? हा, होतात ना, त्याच्या घटना होत राहतात। गलतीने लाईन ऑफ कंट्रोल मध्ये क्रॉस केला, त्याला अंधारात दिसलं नसेल किंवा काही समजलं नसेल तर पाकिस्तानचे यांनी पकडलं त्यांना। बरोबर, आता तुमची मागणी काय आहे? जवानाला परत लवकर अजून आम्हाला सध्या स्थितीवरून काय मिळाली नाही। बरोबर आहे पाटीलजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।